नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. मात्र 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रिटर्न भरावा लागणार नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू करण्यात आला असून पेट्रोलवर 2.5 तर डिझेलवर 4 रुपयांचा अधिभार लागू झाला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही असंही मात्र यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान या अर्थसंकल्पामुळे सोनं, चांदी, लोखंड, स्टील आदी वस्तू स्वस्त झाल्या असून मोबाईल, चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर मात्र वाढले आहेत. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाईल उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा केली असून ती 2.5% वाढणार आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे असं सीतारमण म्हणाल्या. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 40,000 कोटींपर्यंत निधी वाढवण्यात आला असून सूक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोविड लसीकरणासाठी 35,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. Today, India has 2 vaccines available and has begun medically safeguarding not only her own citizens against COVID-19 but also those of 100 or more countries. It is added comfort to know that 2 or more vaccines are also expected soon. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे तसेच उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी टॉप 20 न्यूजशी बोलताना संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सीनियर सिटीजन्स के लिए, स्टार्टअप्स के लिए, एग्रीकल्चर सेक्टर के लिए, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के लिए काफी राहत बजट में है, जो कि एक बड़ा पॉजिटिव है. गवर्नमेंट ने एक और इसमें इंटेंट दिखाया है कि जो बाकी स्पेंडिंग है इंफ्रास्ट्रक्चर को छोड़ के उसमें ज्यादा बढ़ोतरी नहीं की गई है, विच इज अ बिग पॉजिटिव, क्योंकि गवर्नमेंट में ज्यादातर खर्चा जो सैलरीज में जाता था उसमें ज्यादा इंक्रीज नहीं किया गया है, विच इज अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. या स्क्रॅपिंग पॉलिसीची आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करतोय. या स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये जुनी जी वाहनं आहेत ती रस्त्यावरनं उचलून स्क्रॅप यार्डमध्ये घेतली जातील. त्यामुळे होईल काय, जुनी वाहनं रस्त्यावरनं बाहेर गेल्यामुळं नवीन वाहनांची मागणी वाढेल. वाहनांची मागणी वाढल्यामुळं उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल किंवा टिकून राहील आणि वाढेल. कराचे कम्प्लायन्सेस मध्ये सुलभता येईल. सिनियर सिटीजन्सना त्यांनी विवरणपत्र काही परिस्थितीत न भरण्याची सवलत दिली आहे. अर्थात त्याच्यात वय 75 वर्ष ठेवलेलं आहे, त्याच्याऐवजी त्यांनी 65 किंवा 60 वर्षापर्यंत खाली आणलं तर जास्त उपयुक्त ठरेल. जे लाभांशावर ऍडव्हान्स टॅक्स भरायला लागतो तर ते आपल्याला माहित नसतं लाभांश किती मिळेल, कधी मिळेल, त्याच्यातनं देखील आता त्यांनी सुटका दिलेली आहे. मला असं वाटतं हे बजेट शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने खरं तर ऐतिहासिक बजेट होतं, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जुलै 2020 मध्ये अनाऊन्स केली गेली. अर्थात आम्हाला असं वाटलं की त्याच्यावरती फायनान्स मिनिस्टर खूप सारं बोलतील. फार त्या बोलल्या नाही, पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सजेस्ट केलेलं आहे की पब्लिक स्पेंडिंग शुड बी अबाउट 6% ऑफ द GDP. तर ते अर्थात आपण अनेक्शर्स मध्ये बघूया. पण मला वाटतं जो फोकस त्यांनी दिलेला आहे की स्किल डेव्हलपमेंटला किंवा रिसर्चला, हा अतिशय महत्वाचा आहे. ती तंत्रज्ञान आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा विशेष उल्लेख करायची गरज नाही. आपण बघितलं की आरोग्य आणि उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतूद झालेली आहे. भांडवल क्षेत्रात सुद्धा खूप झालेली आहे. आपण बघतो की रस्त्यांमध्ये पण आता खूप गुंतवणूक होणार आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा हा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला होतो, कारण नवीन सॉफ्टवेअर येतं, अनेक व्यावसायिकांना याच्यात रोजगार मिळतो. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्टार्टअप आणि इन्क्युबेशन विभागाचे चेअरमन डॉक्टर विश्वास महाजन यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. स्टार्टअप बाबत या बजेटमधून केवळ निराशाच पदरी पडल्याची प्रतिक्रिया त्यांनी टॉप 20 न्यूजजवळ बोलली. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले. हे बजेट डिजिटल असून पेपरलेस होतं. तर या बजेटचं विश्लेषण किंवा यामध्ये त्रुटी काय आहेत हे आपण थेट मराठी चेंबर्सचे चेअरमन महाजन सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. या बजेटचं तुम्ही नेमकं कसं विश्लेषण कराल, काय सांगाल बजेट? मला असं वाटतं की या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी काही नवीन नाही आहे. जे काय थोडेफार त्याचं मेन्शन झालं की ते एक टॅक्स एक्सटेंड केला 1 वर्षांनी किंवा कॅपिटल गेन्स टॅक्स रिलेटेड 1 वर्षांनी केलं एवढंच, पण ते अगदी म्हणजे नगण्य आहे असं म्हणायला हरकत नाही. अपेक्षा जास्ती होत्या, अपेक्षा खूप होत्या. याचं कारण असं की ज्या मागण्या वर्षोनुवर्ष स्टार्टअप्स काय आहेत त्याला एक आहे, त्याला म्हणतात इसॉप टॅक्स.
किंवा दुसरा टॅक्स म्हणतात त्याला एंजल टॅक्स, याच्यावरती काहीही यावेळेला झालेलं नाही आहे. दुसरी एक अशी अपेक्षा होती की सरकारी कंपन्या ज्या आहेत की ज्या आत्ता सध्या भरपूर नफा कमवत आहेत, स्टॉक मार्केट चांगलं असल्यामुळे LIC सारख्या, आता त्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट पण होतं आहे, त्यांचा काही कॉर्पस जर स्टार्टअपसाठी उपलब्ध झाला तर स्टार्टअपला जी उभारी मिळायला पाहिजे ती मिळू शकेल. यावेळेला ऑलरेडी तुम्ही बघताय की या कोविडच्यामुळे सगळ्याच नाही पण काही स्टार्टअपला तर नक्कीच प्रॉब्लेम झालेला आहे. थोडक्यात स्टार्टअपसाठी ज्या अपेक्षा होत्या त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचं आपण पाहू शकतो. बजेटकडून जेवढ्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्याचं आपल्याला एक चित्र दिसतंय. मी नम्रता, कॅमेरामॅन रोहितसह टॉप 20 न्यूज, आपली बातमी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक व प्रतिनिधी महासंघानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पात वाहतूक व्यवसाय करणाऱ्या उद्योगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचं महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितलं. देशातील माल आणि प्रवासी या दोन्ही देशाचा कणा समजल्या जाणाऱ्या ह्या उद्योगावर मात्र यावेळेस पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. एकतर जो डिझेलचा दर आहे तो आम्ही गेले सातत्यानं सांगतोय की एकीकडं आंतरराष्ट्रीय दरावर इंधनाचा दर कमी होत असताना केंद्र सरकार वेगवेगळ्या टॅक्सेस लावून इंधनाचे दर वाढवतं. आणि यावेळेस आम्ही सांगितलं होतं बेसिकली की एक्साईज तुम्ही जो वाढवलेला आहे तो एक्साईज कमी करा. एक्साईज त्यांनी कमी केला आणि कृषी भार लावला. म्हणजे एकूण एक काय झालं, देशातल्या वाहतूकदारांना डिझेलचे दर हे ॲज इट इज देशातल्या ऐतिहासिक परिस्थितीने उच्च, देशात केव्हा नव्हे त्या अशा वाढीव दराने देशातील वाहतूकदारांना द्यावा. या बजेटबाबत पुणेकरांनी मात्र टॉप 20 न्यूज जवळ संमिश्र प्रतिक्रिया दिली. वन नेशन वन रेशन हा कन्सेप्ट खूप छान आहे आणि गरज पण आहे, पण हे ग्राउंड लेवलपर्यंत इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आणि ते कसं काय होईल बरं का, 100% सक्सेसफुल होणे बरं का, या गोष्टीचं नक्कीच स्वागत होणार आहे. काही लोकांच्या मनात असं आहे की हे काय सक्सेसफुल आहे का नाही, पण पॉझिटिव्ह वेनी जर माहिती घेऊन आपण जर केली तर ह्या गोष्टीचं बरेचसे जो बॅकलॉग आहे तो बरंच निघून जाईल बरं का. आपण जे मागे पडलो आहोत बरं का, 5 वर्ष मागे गेलो आहेत, मला वाटतं 5-10 वर्ष पुढे याला आपल्याला फार मदत होईल. याला तो एक निर्णय चांगला आहे, कारण आपण जर आता पंजाब किंवा हरियाणा किंवा दिल्लीमध्ये जो काही प्रचार झालेला आहे, जो प्रकार घडलेला आहे, त्याच्यावरती केंद्र शासनाचा निर्णय खरोखर स्तुतियोग्य आहे. कारण केंद्राने जे काही पावलं उचलले आहेत, संपूर्ण देशातील 150 कोटी 130 ते 135 कोटी जनतेचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. तो हळूहळू शेतकऱ्याच्या बाजूने हा निर्णय झुकत्या पद्धतीने जाईल. आणि हमीभावाचा जर विचार केला तर केंद्राने सर्वसाधारण जनतेचा विचार केलेला आहे, वातावरणाचा, नैसर्गिक वातावरणाचा विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय नक्कीच स्तुतियोग्य आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून दिलेली सवलत ही कौतुकास्पद आहे की याच्या अगोदर काही वर्षापूर्वीच ती द्यायला पाहिजे होती, असं माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांचं इन्कमच बंद झालेलं असतं आणि इन्कम बंद झाल्यानंतर त्यांना जर कर लावायला लागला तर ते चुकीचं आहे. आता सुधारले ते आणि कर माफी दिली. चांगलं आहे ना. जर बजेटमध्ये 35,000 कोटीचं बजेट देऊन लस ही कॉमन मॅनला फ्री केली आहे का? जसं की अपेक्षा होती लोकांना की थोडेसे टॅक्सचे जे स्लॅब रेट आहेत आपले त्यामध्ये थोडंसं चेंजेस नेसेसरी होते, पण अबाऊ 75 जे आहेत त्यांच्यासाठी चेंजेस झालेले आहेत, हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आत्ता आपण बघतोच आहे की सोन्याचे चांदीचे रेट थोडे थोडे कमी होत चालले आहेत आणि सरकार जरा जास्त करून तरी स्वदेशी गोष्टींवरती फोकस करते, प्रोडक्शनवरती. ही एक चांगली इकॉनॉमीमधला बदल आहे. टॅक्स लाईफ ॲज इट इज राहण्यापेक्षा लोकांची अशी अपेक्षा होती की त्याच्यामध्ये अजून काहीतरी वाढ व्हावी. म्हणजे जसं स्त्रियांना जसं आहे तसं त्या स्लॉटमध्ये, म्हणजे जो 5 लाखाचा स्लॉट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ होऊन तो एक 6.5-7 लाखापर्यंत जायला हवा होता, अशी एक सर्वसामान्य माणसांची अपेक्षा होती. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील वाढीव अधिभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातील अलका टॉकीज चौकात निदर्शनं केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा
पेट्रोल डिझेलवर लावण्यात आलेल्या कृषी अधिभाराचं आम्ही स्वागतच करतो, मात्र पेट्रोल डिझेलची झालेली भाववाढ कमी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितलं. गेले 2 आठवडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या मध्ये सह्यांची मोहीम घेते आणि त्या सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांना आम्ही पत्र लिहितोय, नागरिकांच्या माध्यमातून हे पत्र लिहिलं जातंय. आज झालेल्या बजेटच्या माध्यमातून हा दिलासा मिळेल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती, मात्र केंद्र सरकारने या सगळ्याच्या संदर्भात घोर निराशा केलेली आहे. आज कृषी आणि कृषीच्या वरती जी वाढीव अधिभार त्यांनी लावला, हा अधिभार म्हणजे याच्या पुढे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमीच होणार नाही हे सांगण्याचा या केंद्र शासनाने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गेले इतके दिवस जनतेला अपेक्षा होती या बजेटच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला दिलासा मिळेल, पण तो दिलासा या ठिकाणी मिळताना दिसत नाही. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. याच्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अशी आहे की ही जी काय भाववाढ होती ती भाववाढ कमी करा. कृषीवरती जो तुम्ही अधिभार लावलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय, पण भाववाढ कमी करा. पेट्रोल डिझेलवरील वाढीव अधिभाराविरोधात नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणालेत पुणेकर पहा. संसदेमध्ये आज बजेट सादर झालेलं आहे आणि कृषी आणि आरोग्य याच्या विकासासाठी, कृषी आणि आरोग्य यांच्या विकासासाठी पेट्रोल आणि डिझेलवरती अतिभार टाकण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जे आत्ता आपण आलेलो आहोत पेट्रोल पंपावरती आणि आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, पेट्रोलची दरवाढ थांबत नाही आहे आणि सतत दरवाढ ही चालूच आहे आणि आता 100 गाठतंय पेट्रोल, तर आपलं काय यावरती मत आहे? न परवडणार आहे. पेट्रोल 100च्या भावाने अजिबात परवडत नाही आता तरी. मामा काय सांगाल, पेट्रोल आता 100 गाठेल, आत्ता 92 रुपयाने पेट्रोल प्रति लिटर मिळतं आहे, थोडेच दिवसात ते 100 सुद्धा गाठू शकतं, त्यावरती काय प्रतिक्रिया द्याल? काय आता सरकार करीत त्याच्यावर काय करणार आपण तरी. सरकारचं काय म्हणणे त्याच्यावर, लोकांना काय आहे एवढे पैसे पेट्रोल भरासाठी, गाड्या बंद करावं लागेल शेवटी, मग काय करणार ना, बाकी पाय जावं लागेल. काय सांगाल, पेट्रोलचं दरवाढ आता 100 शतक पार करेल असं दिसतंय, त्याबद्दल काय बोलाल? शतक पार करावं असं सरकारचं म्हणणं आहे, शतकच पार करावं असं सरकारचं म्हणणं आहे. तर आत्ता आपण होतो शास्त्री रोडवरच्या पेट्रोल पंपावरती. मी ईशान गोखले, कॅमेरामन रोहित सोबत, टॉप 20 न्यूज आपली बातमी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा. फिल्मों में हीरो बनना आसान है, लेकिन रियल लाइफ में हीरो बनना बहुत मुश्किल. अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर. Pick, aim, throw. अब हर घर में फायर फाइटर. Bring home throw, your personal fire fighter. भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या औंध बोपोडी येथील जनसंपर्क कार्यालयाचं संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर, नगरसेवक प्रकाश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. संबंध आणि संपर्कातून चांगलं संघटन निर्माण होतं, या संघटनेतून जनसेवा होते. राजकीय जीवनात या चतुसूत्रीला अत्यंत महत्त्व आहे असं मत खासदार गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केलं. की ज्याचं संपर्क कार्यालय चांगलं त्याची 50% कामं तिथेच होतात आणि म्हणून आज ह्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि अशा सारख्यांची अजून ज्यांची कार्यालय राहिली आहेत, मुरली भाऊ, त्यांची कार्यालय पुढच्या काही काळात आपल्याला राजेशजी थोडं नियोजनाने सुरू करावी लागतील. इथं वर बसणाऱ्या बहुतेक सगळ्यांची आहेत, पण ज्यांची नाहीत त्यांना. मूळ गाणं असं आहे, ये पर्दा हटा दो जरा मुखड़ा दिखा दो, हम काम कर रहे हैं, हम काम करने वाले कोई गैर नहीं. तसा हा काम करतोय, त्यामुळे
त्याचा आधीचा जो मुखडा होता, म्हणजे वेगवेगळ्या त्यात त्यांनी पत्रकार म्हणून काम केले, लेखक म्हणून काम केले, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून काम केले. आता त्याचं खरं काम एका मोठ्या राजकीय प्रवाहात येऊन सुरू झाले आणि म्हणून मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. लोकांची सेवा करण्यासाठी या संपर्क कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली असून पुढील काळात औंध बोपोडी भागातील जास्तीत जास्त प्रश्न या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी माझा प्रयत्न असेल असा विश्वास सुनील माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी सुनील माने यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून आज बोपोडी औंध ह्या परिसरासाठी माझं एक संपर्क कार्यालय ह्या मान्यवरांच्या हस्ते आपण लोकांना प्रति अर्पित करतो आहोत. या परिसरातल्या ज्या सगळ्या लोकांच्या समस्या आहेत, ज्यांना ज्या कॉन्ट्रीब्यूट करता येऊ शकतं, आपल्याला काम करता येऊ शकतं, त्या पद्धतीने आपण करणार आहोत. पण पुढच्या काळात पर्यावरण, वाहतूक, रोजगार ह्या असंख्य गोष्टी आपल्याला आव्हानाला सामोरं जायचं आहे आणि त्याच्याच सगळं एकत्र मिळून काम करता काय येऊ शकतं आणि त्यात आपण सगळे एकत्र मिळून काय योगदान देऊ शकतो, या भावनेतनं आपण हे काम करण्यासाठी ही संपर्क कार्यालयाची आज मुहूर्तमेढ रोवली आहे. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, मी संसदेचं कामकाज पाहिलं आहे, संसदेत काम करून विधिमंडळाचं कामकाज पाहिलं आहे. मी हा निर्णय घेताना पूर्ण बारकाईने विचार केला होता. मी ॲग्रोवनचा राज्याचा प्रमुख असताना शेतकऱ्यांच्या दारांवर जायचो, शेतकऱ्यांच्या शिवारावर जायचो. गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांची बँक खाती नव्हती हे मला ज्यावेळेस माहीत होतं. आणि एकमेव नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी गावागावात घराघरात बँक खाती पहिली करायचा प्रयत्न केला. हे 70 वर्षातलं यश आहे. जसं महिलांसाठी प्रत्येक महिलेला गॅस सिलेंडर शेगडी मिळाली पाहिजे, तिला स्वच्छतागृह मिळालं पाहिजे, दरिद्री अवस्थेत राहणाऱ्या गरिबाला घर मिळालं पाहिजे, हक्काचा निवारा मिळाला पाहिजे, याच्यासाठी काम केलं. आपण माननीय देवेंद्रजींनी सांगितलं त्यानुसार 5 लाखाचं घरांचं टार्गेट होतं, ते आपण 6 लाख घरं बांधली त्यांच्या कार्यकाळात. इतकी मोठी आपली क्षमता आहे आणि ते आपण करून दाखवलं आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केला. या बजेटमधून सर्वसामान्यांच्या हाती काय लागलं याचं विश्लेषण करण्यासाठी टॉप 20 न्यूजनं आज विशेष कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात अर्थतज्ञ नरेंद्र सोनवणे सहभागी झाले होते. पाहुयात याच कार्यक्रमाचा काही अंश. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की कोरोना काळात जी आपली पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली होती तिला पुन्हा गतिमान करण्यासाठी, तिला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आज निर्मला सीतारामन नेमक्या काय घोषणा करणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी पहिल्यांदा नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, एक तुमच्या नजरेतून तुम्हाला काय सांगता येईल? आता आपल्याला तुम्ही आता जसा उल्लेख केला तर हे सर्वसामान्यांसाठी जे बजेट असणार आहे किंवा सर्वसामान्य माणूस या बजेटकडे कसा बघणार आहे. आपण आत्ताच एक 9 महिन्याचा एक अतिशय कठीण असा काळ आपण पास ऑन केलेला आहे कोविडची लस आता आलेल्यामुळे आपण म्हणतोय की अर्थव्यवस्था पुन्हा तर रुळावरती यायची शक्यता आहे आणि येते आहे. कालच्या ज्या GSTच्या फिगर्स आल्यात 120 लाख कोटी रुपये हे GSTतून या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक असे जमा झालेले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावरती येते किंवा रुळावर यायला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर काय वावगे ठरू नये. परंतु यातून सर्वसामान्य लोकांना काय फायदा होणार आहे, सर्वसामान्य माणूस या बजेटकडे कसा बघतो, तर अर्थव्यवस्था कोविडमधून ज्या पद्धतीने पळून निघालेली आहे त्याच्याकडे जर बघितलं आपण तर सर्वसामान्यांना त्याच्या करामध्ये सवलत मिळाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सर्वसामान्यांना यातून काय मिळालं हे आपण आपला जो लाईव्ह टेलिकास्ट करण्याचा उद्देश होता की सर्वसामान्यांना काय मिळालं, तर सर्वसामान्यांना कुठल्या प्रकारचे टॅक्समध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल झालेले नाहीत. हाच एक दिलासा असं म्हणावं लागेल. कारण आता सर्वच जण अपेक्षा करत होते की ATCचं लिमिट वाढलं पाहिजे, ATDचं लिमिट वाढलं पाहिजे किंवा रेंटचा जो इन्कम जे आहे त्याच्यामध्ये खूप 7-8 महिन्यामध्ये लोकांना भाडी मिळालेली नाहीत. त्याच्यामध्ये सरकार काहीतरी स्टँडर्ड डिडक्शन जे 30% होते ते कदाचित 50% ह्या वर्षासाठी तरी करते का काय, अशी एक अपेक्षा सर्वांना होती. मला वाटतं त्या अपेक्षा ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पातून पूर्ण झालेल्या नाहीत. परंतु ओव्हरऑल जर बजेटचा जर विचार केला तर त्यांनी भरपूर सवलती या जशा मेडिकलच्या क्षेत्रासाठी दिल्यात, कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य जर करदाता जर विचार केला तरी बऱ्याचशा गोष्टी या महाग होणार नाहीत. खूप कमी गोष्टी ज्या आहेत
की ज्या महाग होणार आहेत. तर मला वाटतं संपूर्ण बजेट ज्यावेळेस आपल्या समोर येईल आणि संपूर्ण बजेट ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू त्याच वेळेस योग्य आणि नेमकी प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. आत्ता जे आपल्याकडे उजाण आले किंवा बजेटमध्ये ज्या घोषणा झाल्या त्याचवरच आपण आपली प्रतिक्रिया दिली होती. परंतु संपूर्ण बजेट आपण आज संध्याकाळी किंवा आता जर सगळीकडे आता डिजिटल जमाना आहे, सगळीकडे फ्लॅश झालेलं आहे, त्याचा नेमका अभ्यास केल्यानंतर आपण योग्य ती प्रतिक्रिया दिलं तर मला तो जास्त होईल. आता ज्या काय आम्ही प्रतिक्रिया दिल्या किंवा जे काय आम्ही विश्लेषण दिलं तर आमच्या समोर ज्या घोषणा येत होत्या त्याच्यावरती आधारित होतं. संपूर्ण बजेटचा आपण अभ्यास केल्यानंतर नेमकी प्रतिक्रिया दिली तर त्याची जास्त खोलातली आणि एक योग्य ती अशी प्रतिक्रिया होईल. नक्कीच. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन पण 2 सत्रामध्ये होणार आहे. पहिलं सत्र जे आता मांडले त्यानंतर नक्कीच दुसऱ्या सत्रात चर्चा होणार आहे आणि त्यातून सगळा जो काही गोषवार आता जो झालेला आहे त्यातून आपल्याला प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत माहिती मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची दिलासादायक बातमी म्हणजे आहे तसाच कर ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव तरतूद केली गेलेली आहे आणि ती तरतूद अत्यंत करणं गरजेचं होतं. कोरोना काळामध्ये भले आपलं उत्पन्न घटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उत्पन्न घटलंय पण खर्च पण वाढलेला आहे. आणि या अनुषंगानं आत्ताचं जे बजेट आहे आपण ज्याला म्हणू की अत्यंत एक काय म्हणतो आपण त्याला सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न निर्मला सीतारामन यांच्याकडून झालेला आहे. आता फक्त पैसे कसे येणार आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि निश्चितच आत्मनिर्भर भारत, सबका साथ सबका विकास या अँगलनी जी काही आत्ता जी सूत्र धरून हे बजेट मांडलेले ते सर्वसामान्य दिलासादायक ठरावं. प्रत्येक गोष्ट जी आत्ता तरतूद केली गेलेली आहे ती लागू व्हावी, त्या योजनेतून लोकांपर्यंत ते पैसे पोचावेत एवढीच या बजेटच्या माध्यमातून आपण सगळेजण अपेक्षा करू शकतो. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.